रामकृष्ण हरी मंडळी, तर कालचा जो निर्णय झाला का 10 किलो शिमला पाहिजे, तर तुम्हाला सांगतो आज सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट या ठिकाणी दिसून राहिली. सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो जवळजवळ सगळ्यांनी 10 किलोच्या जाळ्या भरून आणले. एकदम जबरदस्त. अशी जर शेतकऱ्यांची जर एकजूट असेल तर तुम्हाला सांगतो आता मार्केट विकत घेऊ आपण. परंतु पहिले काय करायचे शेतकरी, अशा निलावाला जाळ्या लावायचे आणि मोकार मोंडा भरायचे. अहो जर मोंडा भरला मग व्यापाऱ्यांच्या डोळ्यात येईल का नाही बरं. मग तुम्ही मला सांगा ते 11 किलोचीच जाळी मागतील ना. मग हे जर आपल्याला लक्षात येत नाही तर आता इथून पुढे जो 10 किलोचा नियम केलाय तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी तसंच राहू द्या. नाही तर मग काय होईल, 4 दिवस करशाल आणि 5व्या दिवशी परत हाय तसंच चालू. असं काही करू नका, नाही तर शिमला जागी खोचून मारील, जे लावी त्यांची मारील आणि जे घेते त्यांची मारील. त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थितपणे 10 किलोची जाळी भरून आणा. जो नियम लावलाय आता सगळ्यांनी नियमात राहा. जर नियमाच्या बाहेर गेले तर सगळ्यांचं वाटोळ होईल, हे लक्षात राहू द्या. आणि तुम्हाला सांगतो मंडळी, 7 दिवस हा आपल्याला त्रास होणार आहे. कसला, बाजारभाव कमी होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो थोडा सहन करावा लागणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घेऊन आपण तो 7 दिवस त्रास सहन करायचा आहे. त्याच्यामुळं आपले आयुष्यभराचं काम या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. काय भाव गेला? 70 रुपये जाळी. 70 रुपये जाळी शिमला. घरी जनावर खातील, घरी घरी पोट घरी खातील, पोटभर खातील. काय भाव गेली पाहुणे? 70 रुपये. 11 किलो. कुठले? 11 किलो. 6,000. फोटो काय जरा 6,000 रुपये. 6,000 रुपये. 6,000 रुपये. इकडे भाऊ काम चालू आहे आमचं माझं. सोशल मीडियावाले मोजून 11 किलो मोजून घेणार. या मालाला वजन आहे. 11 किलो देशील ना मोजून. करा लवकर. 5,000 रुपये करा भाऊ. 10 का सांगितलं? 11 किलो नाही सांगितलं. आज एवढ्या जाळ्या मोजतो नाही, एवढ्या व्यापाऱ्याला विचार माझा माल किती भरती राहतोय. मी मोजून नाही आणतो, डायरेक्ट भरती करून आणतो. मोजून नाही आणेल. आम्ही मोजूनच वेगळं बोलू मी.